हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे ना 7:30 वाजले आणि आज भाऊ पण येतोय घरी. तर त्याला आम्ही 2-3 दिवस झाले तसं बोलीत होतो घरी, म्हणजे गडंगनीरसाठी पण, आणि बोलीत होतो गडंगनीरसाठी, कारण की आता त्याचं पण लग्न जवळच आले का. तर गुरुवारी भाऊचं लग्न आहे, त्यासाठी त्याला आम्ही बोलीत होतो घरी. तर त्याला आज वेळ भेटलाय आणि कसं त्याला वेळ पण भरपूर कमी आहे, त्याला एकट्याला सगळं हँडल करावं लागतं. त्याच्यामुळे मग आज येतोय तो, त्याचं जे काही दिवसभर काम होतं ते आवरून आज मग कमी येतोय. तर चला उद्या मला पण जायचं माहेरी, तर म्हणजे लग्नासाठी घ्यायला पण येऊ राहिला तो. तर मग आज काही रविवारी मग मला चला, म्हणजे मिस्टरच म्हणले की त्याच्यासाठी आज आपण मस्त मटणाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करू. तर मिस्टरांनी मटण पण आणलेले, तर मला आता भाजी पण बनवायची आहे. तर चला आता माझं चालू आहे स्वयंपाक, आणि शिवाने पण झोपलेली आहे, त्यामुळे तर मग निवांत मस्तपैकी स्वयंपाक करता येऊ राहिला. कुकरमध्ये ना शिजायला टाकून दिलंय मी मटण. तर चला आता मला भाकरी पण करायची आहे. तर भाऊ पण आलता मग अशी मस्त अशा हातपाय धुवून फ्रेश झाला तो, आणि आता लगेच आल्या आल्या म्हणजे थोड्याशा गप्पा झाल्या आमच्या, आणि मग आता स्वयंपाक पण झालता रेडी. मग आता जेवायला बसले. कच झाली भाजी पाबर खाऊन. आणि आता मामा ते आज तिकडंच आहे, वरात आहे ना तिकडं आज. घरी नव्हतं कोणी, त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो. मग आम्ही घरीच थांबलो, आणि भाऊ पण आला अचानक. माझं ठरवलं नव्हतं पण अचानक आला तो न्यायला. तर चला मला पण बसायचं जेवायला. शिवान्या पण झोपलेली, इकडं झोपली ती, झोळीमध्ये झोपलेली ती, मस्त अशी झोपलेली ती. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे ना 8 वाजले आणि पिल्लू पण उठलेली आहे. तर इकडे ना चहा करून झाला आमच्या सगळ्यांचा बी. तर चहा झाल्यानंतर इकडे मस्त असे गरम पोहे बनवले भाऊसाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच बनवले. नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवले, कारण की लवकरच जायचं आहे, कारण आता ऊन खूप पडते. त्यामुळे तो रात्री चालता म्हणजे मुक्कामी थांबला. आणि मग कसं ऊन 10च्या पुढून भरपूर ऊन लागतं ना, मग पिल्लूला ऊन लागेल, त्यामुळे तो रात्रीच मुक्कामी आला. आणि मग आता सकाळी लवकर निघणार आहे. आता आम्ही आता नाश्ता करून आवरून निघणारच आहे. हॅलो फ्रेंड, तर आता पोहे ते करून झाल्यानंतर मिस्टरांसाठी मस्त अशा भाकरी चालू आहे गरमागरम, कारण की आता आत्या मामान ते अजून तिकडेच आहे लग्नाच्या घरी संगमनेरला. काय आलं तर ते तिकडे आहे, तर येणार आहे आत्याने त्या पण दुपारून. काय आलं पिल्लू पण उठलेली आहे. तर चला, आणि मिस्टर आणि भाऊ गावात गेलेले आहे सविताई त्यांची आमंत्रण सांगायला, आणि इथलं शेजारी आत्याने त्यांना पण. काय झालं काय आलं? मामा आला ना आज. कुठे मामा कुठे मामा? पिल्लू मग स्वयंपाक करून द्यायचं, रडती तू बाबा. झोपातून उठली ना ती, दर तुला खेळायला खुळखुळा. घे 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 खुळखुळा. कलोरी तुम्हाला दिली गाडी करून. पिल्लूला घेतलंय आल्या आल्या भाऊनी, म्हणजे रात्री झोपेल होती पिल्लू, आणि मग काय आता घेतलं त्यांनी. गावात गेलता गंधानी कपाळ भरलं रे. आमंत्रण चालू फोनवर आमंत्रण देतोय. पिल्लू मामा आहे ना, मामा दर मामा दर घरच्याला सांगून दे लग्नाचं आमंत्रण आलं म्हणून. माक यायचो चल. कलती कशी कलती गो कलती. तिला असंच लागत. कलोरी ती मामाची. मग कटिंग कशी केली पाय बरं पिल्लूची. कलवरी मामाची कलवरीची कटिंग. बुट्टी कलवरी बुट्टी छोटी छोटी. झोपतून उठली ना रे, झोपतून उठली म्हणून तुला कपाळ भरवलं रे आज, ओवळलं ना. तर चला आवडतो आम्ही पण. कलवरी मामाच्या लग्नात जाणार आहे म्हणून राहिली ती. हा सगळे पण या मामाच्या लग्नाला. 12 तारखेला लग्न आहे, या सगळे बी, है ना पिल्लू? आम्हाला असंच लागत मग. तर मस्त असे गरम कलवरी लवकर यावं असं. चला घ्या पोहे खाऊन. हे कुठे गेली? द्या ना मग. गायला चारा टाकते वाटतं. हॅलो, हे काय तुम्हाला घ्यायला फोन आला, या म्हणलं लवकर लग्नाला. बर लावायचं चालू सकाळी सकाळी नाश्ता. ते थांबा म्हणते नंतर, म्हणजे चालू नाश्ता सकाळी सकाळी पोह्यांचा मस्त असा. तुम्ही ना तुमच्या हॅलो फ्रेंड, तर आता आवरून झालंय आमचं सगळं, पण माझं आवरलं, पिलूचं पण आवरलं. तर चला आता आम्हाला निघायचंय आणि भाऊला ओळून घ्यायचंय.
भाऊला टोपी टायल शाल नारळ द्यायचंय. तर चला तिला झोपी आली काय. भाऊला सकाळीच ओवळ आहे सविता ताईन त्यांनी आणि इथं आत्यान त्यांना पण सांगितलं ना शेजारी लग्नाचं आमंत्रण. तर चला आता आवडून झालंच आहे, आम्हाला निघायचं आता. तर टोपी टायल नारळ इकडे ताट पण रेडी केलंय, दिवा पण लावलाय. तर चला आधी गण लावते ना, मी ओळून घेऊ आधी. पिलू ए पिले खरंच चल ब्राईटनेस वाढव. पप्पा घेतलंच नाही काही नाही, चला मला बरं कर चांगला म्हणजे. पिलू काय ग हात मी घ्या आयचा बाच तुझी डोक्यावर टाकू आयचा त्याला नाही काय करू दे. बाज बाबा त्याच्या अंग हो काय म्हणती थांबा मोठी उन्हा नाही लागायचं, काढायची पडली तर गाडीवरून सोडून द्यायची. वेळ परत येणार मागून धरायला का. हा पक्की बसून राहिली हल्ला सुद्धा. पिलू नको मामाची अशीच टोपी ओढती ती बाबू काढून घेतली. नको बाबा अरे नको मामा आहे ना टोपीला आधी दे. नको नको पिलू झालं झालं आय्या लग्नाला यायचं. फ्रेंड तर शिवण्यासाठी कपडे घ्यायचे राहिले होते, तर मस्त अशी फ्रॉक पसंत केली आहे आकाशी कलर आणि इकडं येलो कलरची हळदीसाठी. तर तिला घ्यायची राहिली होती कपडे, मग आता घेऊन टाकले कपडे बी. मस्त फ्रॉक आहे. आवडली का पिलू. ए कपडे नवे नवे कपडे. तर चला फ्रेंड तर आता 12 वाजले घरी आले मी आणि इकडे चालू आहे पुऱ्या. आता नानी नाव घेणार आहे ना, नाव घ्यायचंय ना. घासाच्या काढायला उसाचं बेर मच्छिंदर पाटील माझ्या नथीचं सोनं. अयो नानीनं छान नाव घेतलं बरं का, भारी नाव घेतलं भारी नाव घेतलं. पहिल्यांदी सूप उचललं ना नानीनं. मग पहिल्यांदी सूप उचललं ना नानीनं नाव घेतलं. अजून वहिनीचा नंबर बाकी आहे बरं वहिनी. खाली नका लपू तोंड नका घालू खाली. काय हा तेच ना, मग त्यांचा नंबर आहे. आता नाव काय म्हणते पाठ करून ठेवा, त्याला काही नाही होत. मग तर आता वहिनी नाव घेणार आहे. एकच येत भाऊचं नाव दुसरं म्हणायचं ना, भाऊचं नाव. तर आता इथं पुऱ्या करून झाल्यानंतर इकडे आणून टाकते. मस्त अशा गोल गोल पुऱ्या चालू. गणपती ना गणपती. हा मागल्या दारी पुढल्या दारी द्राक्षाचा वेल रामभाऊ पाटील बसले केलेला तुम्ही वाहते. हा 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 नारळंती ना गणपती तळाय. हा पहिली सूट गणपती तळायचं ना. पुऱ्या तळायला बसले आता. नाही घेतलं ना त्यांनी घेतलं ना. तर आता मामी ना पूजा करते. ते काय राहतं मामी हे घट मांडावं लागतो का. मांडावं लागतो पुऱ्या तळायचं आहे ना. हा हा मांडावं लागतो. हा तर पहिले सूट गणपती तळायचं आहे त्याची पण पूजा केली आहे. हात कुंकू पण लावली ना तळायच्या आता कुरड्या पुऱ्या. हा तापलंय तेल पण. आधी कुरडई त्या का आधी गणपतीत त्या पण कुरडई. टाकली. हा नाही तुम्हाला वाटलं तेल तापलं की नाही बघावा म्हणून कुरडई टाकली मामींनी. आणि आता पहिले सुट एक नंबर गणपती तळते. कसं पुऱ्या तळायच्या नंतर पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी राजेंद्र पाटलांचं नाव घेते रामकृष्ण हरी.
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी राजेंद्र पाटलांचं नाव घेते रामकृष्ण हरी. हा लय भारी नाव घेतलं मामी ना. कितवा सूप चौथं सूप झालं ना. हा, नाही ना 4 झाले 4 झाले सूप 4. झाले 5 रामभाऊ बारकेच बाईनं उचलली. दिले 5 झाले 5. टाईम ते आले आता एवढ्यात मग अशी राहू दे मामी. पिली तिकडे गेली का. पण आल्या होत्या पुऱ्या करायला. चाललंय आता घरी. पिले कालच आले लग्नावरून. हा राहता येत नाही ना त्याच्यामुळे. हा बाय 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 करते ना. मग लागू ना करती मग. यायचं मा सांगा ते तिकडे दादू गाडी उभी करून उभा राहिला. हा दादू थांबले. बाय 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 बाय. असंच म्हणते सकाळी मामावरून थापित.